विरोधकांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने शिवाजी पाटील धमक्या देत असल्याच्या अफवा। मतदारसंघातील रस्त्यावरील अपघातांना राजेश पाटीलच जबाबदार। अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा हलकर्णी फाटा येथे पत्रकार परिषदेत आरोप। राजेश पाटील, नंदाताई बाभुळकर, मानसिंग खोराटे यांच्यावर टीकेची झोड। पर्यटनाच्या माध्यमातून चंदगडला जागतिक पटलावर आणणार असल्याचा केला विश्वास व्यक्त। मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे। माझ्या कामाची झलक मी कोणतेही संविधानिक पद नसताना 100 कोटींहून अधिक निधी खेचून आणून कित्येक दिग्गज नेत्यांचे चरणस्पर्श मतदारसंघाला केले, त्यामुळे हा निधी उपलब्ध झाला। महायुतीची उमेदवारी राजेश पाटलांना मिळाली असली तरी मी माझ्या कामाच्या जोरावर निवडणूक रिंगणात आहे। जनता माझ्या सोबत आहे। जनतेच्या सेवेसाठी मला केंद्र राज्य सरकारचाही पाठिंबा आहे। पण 1600 कोटी विकास निधी आणला म्हणणारे राजेश पाटील हे मतदारसंघातील रस्त्याच्या अपघाताला जबाबदार आहेत, असा आरोप अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी केला। ते हलकर्णी फाटा येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। तर विरोधकांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने शिवाजी पाटील धमक्या देत असल्याच्या अफवा विरोधकांचे कार्यकर्ते करत असल्याचे सांगून, मी दमदाटी करतो ती मंत्रालयात माझ्या जनतेच्या हक्कासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी करतो, चिंधी चोरांवर नाही, असा घणाघात पाटील यांनी विरोधकांवर केला। तर पूर परिस्थिती असो वा अन्य बिकट परिस्थितीत मी स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून मी चंदगड मतदारसंघात अनेक विधायक कामे केलीत। तशी कामे राजेश पाटील यांनी दाखवावी। मी माझी उमेदवारी मागे घेतो, असे आवाहन राजेश पाटील यांना केले। येथील आमदारांना 30 वर्षात साधं हॉस्पिटलची व्यवस्था करता आली नाही। नंदाताई या आमच्या भगिनी आहेत, त्या निवडणुकीनंतर सासरला जातील, अशी बोचरी टीका बाभुळकर यांच्यावर केली। तर दौलत बंद काळात मी मदत केली, त्यामुळे दौलतचे कर्मचारी जरी शरीराने तिकडे असले तरी ते माझ्या सोबत असतील, असं मत खोराटे यांच्या बाबतीत करून यावेळी भान ठेवून मतदान करा। महायुती सरकारच्या माध्यमातून चंदगडच्या विकासासाठी मला साथ द्या, असे आवाहनही केले। भरमू अण्णांच्यामुळे चंदगड तालुका जलमय झाला, त्यामुळे चंदगडच्या विकासाचे भरमू अण्णा जनक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले। गंगाधर वसकोटी, गिरिजादेवी शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे पाटील यांनी सांगून, राजेश पाटील यांनी युतीधर्म पाळला नाही म्हणून या लोकांनी मला पाठिंबा दिला असल्याचेही ते यावेळी म्हणाले। त्याचबरोबर धनगर, नाभिक समाज, आजी माजी सैनिक व विविध संघटनांनी पाठिंबा दिला असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे सांगून, चंदगड मागासलेला नाही तर पर्यटन विकासाच्या माध्यमातून जगाच्या पटलावर आणणार, गोव्याच्या धर्तीवर चंदगडचे पर्यटन विकसित करणार असल्याचे सांगितले। यावेळी शांताराम पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, शिंदे गटाचे दिवाकर पाटील, शिवसेना उबाटा गटाचे लक्ष्मण मनवाडकर, अनिल दळवी, नामदेव कांबळे, अनिरुद्ध केसरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते।